स्वातंत्र्य दिन सणाप्रमाणे साजरा करा. सोलापूर. भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे निमित्त एकत्र यावे या हेतूने स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन एकजुटीने घरात साजरा करण्यात करावे व तिरंगा फडकावे या संदेश प्रदान भारतात आम्ही गेल्या 33 वर्षापासून करत असतो. यंदाचा वर्ष 34वा वर्ष असल्याचे दिव्यांकांत गांधी यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की विषय मात्र तोच आहे की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरे करा. आजच्या भारतात मी जिथे जिथे फिरतो तिथं संदेश हाच आहे. प्रत्येक ठिकाणी या संदेशाची गरज आहे, कारण या निमित्ताने सर्व एकत्र येतील. आता स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी जर घराघरात साजरा केला तर एकत्र येतील आणि ही एकजूट शक्ती आपल्या देशाला कामाला येईल. यासाठी हा संदेश प्रसारण होत आहे. आता याबरोबर या ठिकाणी जे केंद्र उभे करण्यात येत आहे त्यामध्ये तिरंगा केंद्र आणि मिठाई केंद्र. आज कुठलाही सण साजरा करायचं म्हटलं तर मिठाई पाहिजे, तर त्यासाठी ती मिठाई आम्ही इथं बनवतो. त्यामध्ये यावर्षी एक ॲड केलेलं आहे. तसं पूर्वीपासून तिरंगा बर्फी, लाडू, शेव, डाळ होते, परंतु यावर्षी शंकरपाळी केलेलं आहे. तर त्यासोबत हे 5वी आयटम शंकरपाळी. आणि बऱ्याच लोकांना या ठिकाणी यायचं तर ते अवघड असायचं, दूर दूरचे असायचे, किंवा त्यांना बाय द वे आपलं दुकान आहे पूर्वी त्याच ठिकाणी असायचं हे केंद्र. जवळजवळ 27-28 वर्ष त्याच ठिकाणी असायचं. तर त्या ठिकाणी आता छोटं केंद्र उभं करण्यात येते. यावेळेस छोटं केंद्र नवीन पोलीस चौकी किंवा प्रभात चौकीच्या समोर किंवा आपलं गांधी ट्रॅक्टर दुकान आहे त्याला लागून एक छोटं केंद्र उभं करण्यात येत आहे. त्या ठिकाणी तिरंगा वस्तू लोकांना मिळतील आणि तिरंगा, हातातील तिरंगा वगैरे सगळे मिळतील अशी व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वांनी हा सण म्हणून साजरा करावा, घराघरातून साजरा करावा. इथून ದೊಡ್ಡ ಹಬ್ಬ, ಇದು ನಿಮ್ದು ಹಬ್ಬ, ಇದು ನಮ್ದು ಹಬ್ಬ, ಇದು ಎಲ್ಲರ ಹಬ್ಬ, ಮನೆ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಆಚರಿಸಿರಿ. अशा प्रकारे सर्व ठिकाणी आपण हा संदेश पाठवित आहोत, संदेश घेऊन जात आहोत. आपल्या सोलापुरामध्ये बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही की तिकडच्या नवस पोलीस चौकी जवळचं जे केंद्र 27 वर्ष चालवलं ते त्यांना असं वाटतं ते बंद झालं. म्हणून त्यांना तुमच्या या बातमीद्वारे, गेल्या वेळच्या बातमीद्वारे काही जणांना माहिती झालं. पण पुन्हा एकदा तुम्ही हे तुमच्या या बातमीमध्ये नमूद करावं की हे पूर्वी 27 वर्ष तिथं होतं, आता ते 4-5 वर्षापासून या ठिकाणी आहे तिरंगा बांगला. तर ते जर माहिती झालं तर त्यांना सोय होईल. यावेळी सद्भावना सेवा दलचे ध्रुव गांधी, रोशन शेख, सोना स्मृती, स्नेहा गांधी, नारायण छाबरिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.